आम्ही सुरुवातीला म्हणतो आजच्या सेवेकरता, खरं तर आम्ही मोकळ्या मनानं म्हणायला पाहिजे आजच्या धंद्याकरता. ठरवूनच घ्यायला लागलो ना, ॲडव्हान्स मागायला लागलोत म्हणल्यास काय राहिलं आता. उत्कृष्ट व्यवसाय बनवला आम्ही ह्या क्षेत्राला सुद्धा, आणि याच्यामध्ये टॉपचे व्यवसाय घुसलेत महाराज. दुकानदार गिराईक समाधानी ठेवण्याचं जसं सगळे नुसके पाठ करतो, गिरायकाला काय पाहिजे, कोणता माल पाहिजे, किती ताकदीनं दिला पाहिजे, हे जसं चांगल्या व्यापाऱ्याला माहीत असतं, तसं ह्या गिरायकांना काय लागतं हे बऱ्याच व्यापाऱ्यांना चांगलं ठाऊक झालंय. कुठं गळा काढायचा, कुठं बारीक बोलायचं, कुठं मोठ्यानं, कुठं डोळे पाण्यानं भरून आणायचे. तिकडं बाप मेला तर रडणार नाही, पण इथं लोकांकडून पाकिट काढण्याकरता ढसाढसा रडल्याशिवाय राहणार नाही. काय रडून कमवायलेत, काय हसवून कमवायलेत, काय गुडघ्यावर, जाऊ द्या, ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो. पण ज्यांनी ह्याच्यात व्यवसाय म्हणून उतरलेत त्यांनी बिलकुल आपला व्यापार तेजीत कसा आणता येईल याच्यासाठी बरोबर जे तंत्र वापरता येतं ते वापरतायत. विठाल अजूनही महात्म्य आहेत, त्यांनी टिकवलंय महाराज, बिलकुल टिकवलंय. जुन्या काळामध्ये हे फडकरी माईक सुद्धा नको म्हणायचे. चांगल्या वाजवणाराबद्दल आमची काही अडचण नाही महाराज, पण बऱ्याच वेळेला अनाधिकाऱ्यालाही 2 माईक लागायलेत. बाबा ते गायकाला तर खाऊनच टाकते. आमचं काही नाही, आम्ही 2 प्रमाणे कमी घेऊन निघून जातो 2 गोष्टी सांगून, पण मरण तुमचं होतंय. चांगल्या गायकाला ते काही म्हणूच देणार महाराज. त्याला जागा नाही दिली तर ते उठाय हात, त्याला थांब मला वाजवू दे. करताय काय, पप्पानं जागा ठेवली का आमच्याकडे? त्या गाणाराच्या मध्ये जागाच मागायलेत, मला वाजवू दे, थांब जरा, दाम काढ, मला वाजवू दे. कुठं हे पूर्वी काय होतं का महाराज? किती आपण ताकदीचे मृदंग वादक बघितलेत, आदरणीय सुभाष गुरुजी पाहिलेत आपण. आम्ही म्हणून बाबा किती दिवसापासून वाजवतात. लटपटे महाराजांना पाहिले आपण, हे काय जागाच वाजवत होते होय? कुठून आलंय की हे जागा मागायचं महाराज? अवघड झालं. मला त्याच्याबद्दल तिरस्कार नाही. खरंच आता 10-50 100-200 विद्यार्थी ऐकायला बसलेत आणि तो वाजवणारा त्या उंचीचाच आहे. 5-50 वर्ष त्यानं साधना केली आहे, आणि आज मी जर काही थोडं वाजवलं तर त्यातून या पोरांना काहीतरी मार्गदर्शन होईल. अशा एखाद्या वादकानं एखादी जागा वाजवली, पुष्कळ झालं. तसं तर ते नकोच. काय म्हातारी मेल्याचं दुःख नसते, काळ सोकावतोय, काळ सोकावतोय. एका ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी महात्म्यानं कीर्तनात दिल दिया हे म्हटलं एकदा. एका अधिकारी महात्म्यानं, थोर महात्म्यानं दिल दिया आहे म्हटलं. त्या अधिकाऱ्यानं दिल दिया आहे म्हटलं, आताचे पोरं हाताला धरलेपर्यंत आलेत. त्यांनी जर दिल दिया आहे म्हणलं नसतं तर आज त्यांना सुद्धा ह्या पोरांना थोपवता आलं असतं. आता काय, तुम्ही तशा आम्ही, आणि नीट बसा मामी. मी हे मुद्दाम बोलायलो हे चालू आहे म्हणून. ते बरोबर तुकडे काढून सोडणार आहे. जाऊ द्या एकदा महाराष्ट्रात. मला वाटेल आज महाराज असं का झालंय, ते आहे म्हणूनच झालंय. जाऊ द्या ना, कळू तळमळ आहे आमची. कोणाबद्दल तिरस्काराची भावना नाही, संप्रदायाबद्दल तळमळीची भावना आहे, आणि ती एखाद्या चॅनलवरून जात असेल समाजापर्यंत जायला पाहिजे. विठाला तर व्यासांपासून शंकराचार्यांपासून हे सगळ्यांनी त्यांचं मत मान्य करत करत निळोबारायापर्यंत आलेत. निळोबारायाने सगळ्याकडे बोट दाखवलंय. मार्गदावनी गेले दयानिधी संत ते, आणि निळोबारायांपर्यंत आलेलं मत जशाला तसं जोग महाराजांनी तुमच्या आमच्यापर्यंत आणलं. आणि जोग महाराजांच्या तालमीत घडलेली मग बंकट स्वामी, भगवान बाबा, वामन भाऊ, ह्या सगळ्यांनी, मग आपल्या पट्ट्यात मोतीराम महाराज, नारायण बाबा, ह्या सगळ्यापर्यंत तेच मत आलंय. आणि आमच्या पिढीनं तेच मत स्वीकारून तुमच्यापर्यंत आणण्याची जबाबदारी घेतली आहे. विठाला हे आता जे बोललो ते मत त्यांचे आहेत बरं. आई माझी हे त्यांचं मत नाही. लय अवघड आहे बाप हे सुद्धा त्यांचं मत नाही. कुंकू घ्या कोणी काळे मणी घ्या हे सुद्धा त्यांचं मत नाही.
ते वाट चुकलेल्या वासरांचं मत आहे विठाला. आमचा बाप समर्थ आहे, पण त्या समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, आम्ही जन्मलो करंटी, आम्ही जन्मलो करंटी. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, आम्ही जन्मलो करंटी, आम्ही जन्मलो करंटी. समर्थाचे पोटी. अरे 9035 वयाची ज्ञानेश्वरी आमच्यासाठी. गुरुवरे बंडाता त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांना चाली लावतात महाराज. अशा ताला कालाचं स्वराचं ज्ञान असलेल्या लोकांना चौकड्याच्या प्रमाणाला ज्या चाली आहेत त्या ओव्याला लावायच्यात. काही महात्मे असे आहेत 9035 वयाचं सांगीतिक पारायण करतात आणि ते पारायण टाळ मृदंग घेऊन करतात. असेही महात्मे आहेत आपल्याकडं. चालीच लावायच्या तर ओव्यांना लावा, चालीच लावायच्या तर श्लोकांना लावा. अरे अष्टकम जर म्हटले ना महाराज ताला स्वरामध्ये, अधरम मधुरम वदन मधुरम नयन मधुरम हासित मधुरम गमनम मधुरम शमन मधुरम मधुराधिपते अखिल मधुरम भजे व्रजे कमंडनम समस्त पापखंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपीक्ष गुच्छमस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनगरंग सागर नमामि कृष्ण नागरम भजे व्रजे कमंडलम समस्त पापखंडनम. असे अष्टक दोन म्हणले तर कशाला आई माझी लागते हो कीर्तनाला. माझं म्हणणं आहे, अहो देवानं तुम्हाला हे बलस्थान आहे, उंच आवाज सुरेल आवाज, हे गाणे म्हणणाऱ्या कीर्तनकारांचं बलस्थान आहे. त्यांनी फक्त गाणे बंद करावेत आणि संत वाङ्मयाला गोड चाली लावाव्यात. संप्रदायातले हिरेत बुवा ते हिरे, फक्त वाट चुकलेत. ती चुकलेली वाट बंद करावी त्यांनी. आणि मी द्वेष करत नाही महाराज, कोणाचा द्वेष करायचा संबंधच नाही ना. 26 वर्षे झालेत. जेव्हा हे यूट्यूब नव्हतं, जेव्हा हे कुठलाच सोशल मीडिया नव्हता, तेव्हा लाखाच्या गर्दीत कीर्तन करून आम्ही मोकळे झालो. जेव्हा संप्रदायात कोणीच गाडी वापरीत नव्हतं तेव्हा मी गाडी वापरली. आणि जेव्हा कोणाकडेच मोबाईल नव्हता, इनकमिंगला उतरेश्वर महाराज बिल पडत होतं इनकमिंग, तेव्हापासून आपल्याकडं मोबाईल आहे. त्यामुळं काही सांगायला गेलं नाही ह्या पोरासोरांना, हे शास्त्री जळायलं आहे आमच्यावर, आहे का? अरे तुम्ही लायकी का मी जळण्या एवढी? अगोदर मी जळण्या एवढ्या लायकीचा हो, आणि मग मन शास्त्री जळायला लागले. आम्हाला जळायचं कामच नाही ना. आम्ही आमच्या पद्धतीनं संप्रदायात आमचं स्थान कमावलंय. 26 वर्षे ते टिकवलंय. काही काय माणसं भ्रमात जगतात महाराज. एक जण मला म्हणला, महाराज जरा बरंच लागण आहे. मी म्हणलं काय झालं? शनीची 7.5 मागं लागली. मी म्हणलं तू कोण आहेस? 1.5 एकर जमीन तुझी, त्याच्यात 1.5 एकरामध्ये येड्या बाबळी उगवल्यात. शनी काही इतकं पागल आहे का तुझ्या नादाला लागायला? अरे शनी म्हणजे सगळ्या ग्रहातला मोठा ग्रह. तो नादाला लागला तर मोदीच्या लागल, लागलाच नादाला तर शहाच्या लागल, फार फार झालं तर फडणवीसपर्यंत येईल. तू आहेस कोण त्यानं नादाला लागलं? शनीची 7.5 लागली म्हणतो. बाबा तू स्वतःला तितका मोठा समजू नको, शनी तुझ्या नादाला लागणार नाही. तसं आम्ही जळावं इतकं तुम्ही स्वतःला मोठं समजू नका. आम्ही तुमच्यावर जळण्या एवढ्या अगोदर लायकीचे व्हा आणि मग म्हणा हे लोक जळायला लागले. आम्ही अनुभवानं पुढं आलोय. आमच्याकडे ते जमेत अनुभव आहेत, तुमच्यापर्यंत देतोय. बरं तुम्ही चांगलेच आहेत, तुमचे आवाज गोड आहेत, खूप सुरेल आहेत. आम्हाला देवानं दिला नाही तो आवाज, तुम्हाला दिलाय. उंच आवाज आहे, गोड गातात. फक्त आमची अपेक्षा आहे त्या गोड आवाजात जिबजोड गाण्यापेक्षा आमच्या संतांचं गोड असं वाङ्मय तुम्ही गायला पाहिजे. विठाला